भूमध्य सागर आणि लाल समुद्राला जोडणारा सुएझ कालवा 5 जून 1967 या दिवशी 15 मालवाहू जहाजांनी भूमध्य समुद्रातून या कालव्यात प्रवेश केला। कालव्याचं दुसरं टोक गाठण्यासाठी त्यांना 12 तासांचा वेळ लागणार होता। प्रवास तसा नेहमीचाच, त्यामुळे यात काही अडचण येईल अशी अपेक्षा कोणालाही नव्हती। पण या जहाजांनी सुएझ कालव्यात प्रवेश केल्यानंतर एक अशी घटना घडली ज्यामुळे ही जहाजं त्या कालव्यातच अडकली। त्यानंतर या जहाजांना तिथून बाहेर निघण्यासाठी थोडकी नाही तर तब्बल 8 वर्ष लागली। या घटनेला इतिहासातलं सर्वात मोठं ट्रॅफिक जाम म्हणतात। ही 8 वर्ष सुएझ कालवा पूर्णपणे बंद होता। याचा प्रचंड मोठा परिणाम जागतिक व्यापारावरती झाला। या एका घटनेनं त्या काळी जगाची अर्थव्यवस्था हादरून गेली होती। या घटनेला नाव देण्यात आलंय येलो फ्लीट। काय आहे ही घटना? सुएझ कालव्यात 15 जहाजं 8 वर्ष कशी अडकली होती, त्यांची सुटका कशी झाली, या घटनेचा जागतिक व्यापारावरती कसा परिणाम झाला, इतिहासातल्या सर्वात मोठ्या ट्रॅफिक जामची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी आपल्याला सुएझ कालव्याचं महत्त्व काय हे समजून घेणं गरजेचं आहे। त्यावरून ही घटना एवढी मोठी का आहे हे लक्षात येतं। इजिप्तच्या ताब्यात असलेला सुएझ कालवा भूमध्य सागर आणि लाल समुद्राला जोडतो। या कालव्याचं उद्घाटन 1869 साली झालं। त्याआधी युरोपातून आशिया खंडात ये-जा करणाऱ्या जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून प्रवास करावा लागायचा। हा प्रवास फार लांबचा आहे, यासाठी फार वेळ लागायचा आणि खर्चही प्रचंड व्हायचा। मात्र सुएझ कालवा खुला झाल्यापासून ही जहाजं भूमध्य सागरामार्ग लाल समुद्रात यायला लागली आणि तिथून ती थेट अरबी समुद्रात पोहोचू लागली। या शॉर्टकटमुळे ब्रिटनहून भारताचा प्रवास तब्बल 8,900 किलोमीटरनं कमी झाला। या कारणामुळे सुएझ कालवा हा जगातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी एक मानला जातो। इथून रोज अनेक मालवाहू जहाजं वस्तूंची वाहतूक करतात। पण 5 जून 1967 या दिवशी हे सर्वच थांबलं। आता नक्की काय घडलं ते सांगते। 5 जूनच्या दिवशी 15 जहाजांनी भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्यात प्रवेश केला। या 15 पैकी 4 जहाजं ब्रिटनची होती, 2 अमेरिकेची, 2 वेस्ट जर्मनीची, 2 स्वीडनची, 2 पोलंडची, 1 फ्रान्सचं, 1 बुल्गेरियाचं आणि 1 चेकोस्लोवाकियाचं। मात्र या जहाजांनी कालव्यात प्रवेश करताच अचानक इस्रायल आणि इजिप्त या 2 देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाली। इस्रायलने इजिप्तवरती सरप्राईज एअर अटॅक केला। हे युद्ध सुरू झाल्यानंतर इजिप्तनं अवघ्या काही तासातच सुएझ कालवा बंद करून टाकला। यामुळे ही जहाजं त्या कालव्यामध्येच अडकली। पण हे युद्ध फक्त 6 दिवस चाललं, ज्यामध्ये इस्रायलचा विजय झाला। यामुळे या युद्धाला 6 डे वॉर असंही म्हणतात। युद्धानंतर इस्रायलनं इजिप्तच्या ताब्यात असलेला सिनाई द्वीपकल्प जिंकून घेतला। हा द्वीपकल्प सुएझ कालव्याच्या पूर्वेला आहे। अशा प्रकारे इस्रायलची बॉर्डर थेट सुएझ कालव्यापर्यंत आली। आता युद्ध 6 दिवसात संपल्यानंतर सुएझ कालवा पुन्हा सुरू होणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही। इजिप्तनं निर्णय घेतला की आता सुएझ कालवा कोणालाच वापरता येणार नाही। यासाठी इजिप्तनं कालव्याच्या दोन्ही टोकाला आपल्या शिप्स बुडवून एंट्री आणि एक्झिटचा मार्ग बंद केला। सोबतच कालव्यावरचे पूलही पाडून टाकले। धक्कादायक म्हणजे इजिप्तनं कालव्यामध्ये स्फोटक सुरुंग लावले, जेणेकरून कोणीही कालव्यातून प्रवासाचा प्रयत्न करणार नाही। यामुळे ज्या 15 जहाजांनी कालव्यात प्रवेश केला होता ती जहाजं तिथेच अडकली। या जहाजांच्या एका बाजूला इजिप्तचं सैन्य होतं, दुसऱ्या बाजूला इस्रायलचं। कालव्याची दोन्ही टोकं इजिप्तनं अडवून धरली होती, यामुळे ही जहाजं कुठेच हलू शकत नव्हती। शेवटी या सर्व जहाजांनी सुएझ कालव्याच्या ग्रेट बिटर लेक मध्ये नांगर टाकलं। पुढची 8 वर्ष ही जहाजं तिथेच होती। या 8 वर्षात युरोपातल्या जहाजांना आशिया खंडात ये-जा करण्यासाठी पुन्हा आफ्रिकेला वळसा घालावा लागला। याचा मोठा परिणाम जागतिक व्यापारावरती झाला। यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या। या सगळ्याचा फटका जगाच्या अर्थव्यवस्थेला बसला। पण इकडे या 15 जहाजांची अवस्था काय होती? तर जेव्हा हे लक्षात आलं की आता ही जहाजं इथून कुठेही जाऊ शकत नाहीत आणि ही परिस्थिती बराच काळ अशीच राहू शकते, तेव्हा या जहाजांवरच्या क्रू मेंबर्स आणि कॅप्टन्सनी जहाजांची विभागणी 3-3च्या गटांमध्ये केली। अशा प्रकारे जहाजांचे 5 गट बनले। त्यानंतर जहाजांवरच्या बहुतेक लोकांना घरी पाठवून देण्यात आलं। प्रत्येक गटासाठी फक्त 10 क्रू मेंबर्स तिथे थांबले, ज्यांच्याकडे जहाजांच्या देखभालीचं काम होतं। हे क्रू मेंबर्स त्या जहाजांवरती 6 महिने थांबायचे। 6 महिने झाल्यानंतर शिपिंग कंपनी नवे माणसं पाठवायची। ती माणसं पुढची 6 महिने जहाजांवरती थांबायची। हे असं तब्बल 8 वर्ष सुरू होतं। या जहाजांवरचे क्रू मेंबर्स वेगवेगळ्या देशांमधले होते। त्या काळी जगात शीतयुद्ध सुरू होतं। जगाची विभागणी 2 गटांमध्ये झाली होती। एकीकडे अमेरिका आणि पाश्चात्य देश होते, तर दुसरीकडे सोव्हिएत युनियन आणि त्याच्या प्रभावाखालील देश। पण 6 महिने एकमेकांसोबत राहिल्यामुळे हे वेगवेगळ्या देशातले क्रू मेंबर्स एकमेकांचे मित्र बनले होते। हळूहळू त्यांनी जहाजावरती वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करायला सुरुवात केली।
जर्मन जहाजावरती दर रविवारी प्रार्थना व्हायची. बुल्गेरियन शिपवरती दर रात्री मूव्ही नाईटचं आयोजन केलं जायचं. स्वीडनच्या जहाजांवरती पूल पार्टी व्हायची. ब्रिटिश जहाजं मोठी होती त्यामुळे त्यांच्यावरती फुटबॉल मॅचेसचं आयोजन व्हायचं. 1968 साली या जहाजांवरच्या मेंबर्सनी ऑलिम्पिक खेळाचंही आयोजन केलं होतं. ही जहाजं सुएझ कॅनलच्या ग्रेट बिटर लेक मध्ये थांबली होती. त्यामुळे या खेळांना बिटर लेक ऑलिम्पिक असं नाव देण्यात आलं होतं. या ऑलिम्पिकमध्ये पोलंडच्या क्रूनं सर्वाधिक इव्हेंट्स जिंकले होते. सुएझ कालव्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाळू आहे. ही जहाजं एवढी वर्ष एकाच ठिकाणी थांबली असल्यामुळे आजूबाजूची वाळू उडून त्या जहाजांवरती जमा झाली होती. त्यामुळे त्यांचा रंग काहीसा पिवळसर झाला होता. यावरूनच यांना येलो फ्लीट म्हणजे पिवळ्या जहाजांचा ताफा असं नाव देण्यात आलं. ही जहाजं सुएझ कालव्यात अडकून 6 वर्ष झाली होती. तोच 1973 साली इजिप्त आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा जोरदार युद्धाला सुरुवात झाली. यावेळी इजिप्तनं इस्रायलवरती सरप्राईज अटॅक केला. त्याला दुसऱ्या बाजूनं सिरियाची सुद्धा मदत होती. इजिप्तच्या आर्मीनं सुएझ कालवा ओलांडून सिनाई द्वीपकल्पात धडक मारली. त्यांनी इस्रायलच्या सैन्याला मागे रेटलं. मात्र इस्रायलनं इजिप्तवरती जोरदार काउंटर अटॅक केला आणि पुन्हा सुएझ कालव्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. या सगळ्या राड्यामध्ये इस्रायलची एक मिसाईल कालव्यात अडकलेल्या अमेरिकन जहाजावरती कोसळली. यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. या युद्धात दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालं. शेवटी इस्रायल आणि इजिप्त यांच्यात सीज फायर झालं. त्यानंतर तब्बल 6 वर्षांपासून अडकलेल्या जहाजांना वाट मोकळी करण्यासाठी सुएझ कालव्याचा रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आता या जहाजांसमोर एक नवं आव्हान उभं राहिलं. सुएझ कालवा 6 वर्ष पूर्णपणे बंद होता. तो बंद करण्यासाठी इजिप्तनं आपल्या शिप्स कालव्यात बुडवल्या होत्या. कालव्यामध्ये स्फोटक सुरुंग लावले होते. शिवाय युद्धामुळे अनेक मिसाईल्स कालव्यात पडल्या होत्या. या सगळ्याचा मलबा दूर करणं हे मोठं काम होतं. या कामासाठी इजिप्तला आणखी 2 वर्ष लागली. शेवटी जून 1975 मध्ये म्हणजे जहाजांनी कालव्यात प्रवेश केल्याच्या बरोबर 8 वर्षांनी त्यांचा तिथून बाहेर निघण्याचा मार्ग मोकळा झाला. पण एवढे वर्ष पाण्यात राहिलेल्या शिप्सपैकी फक्त 2 शिप्स परतीचा प्रवास करू शकल्या. त्या दोन्ही शिप्स वेस्ट जर्मनीच्या होत्या. त्यांनी भूमध्य समुद्रामार्गे परतीचा प्रवास केला. तर जेव्हा जर्मनीच्या हॅम्बर्ग बंदरावरती परतल्या तेव्हा 30,000 लोकांनी त्यांचं स्वागत केलं. या शिप्स एकूण 8 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसांनी परत आल्या. इकडे हे सगळं घडल्यानंतर इजिप्त आणि इस्रायलनं त्यांच्यातले संबंध सुरळीत करायला सुरुवात केली. इस्रायलने इजिप्तला सिनाई द्वीपकल्पाचा प्रदेश परत केला. त्यानंतर इजिप्त हा पहिला अरब देश बनला ज्यानं इस्रायलला अधिकृत मान्यता दिली. अशा प्रकारे 2 देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाली. पण दरम्यानच्या काळात 8 वर्ष सुएझ कालवा बंद राहणं, त्यामध्ये 15 जहाजं अडकून राहणं हे सगळं ऐतिहासिक होतं. याचा मोठा परिणाम जहाजांची वाहतूक आणि व्यापारावरती झाला. या घटनेला इतिहासातलं सर्वात मोठं ट्रॅफिक जाम म्हणतात. ते यामुळेच. तुम्हाला या सगळ्या घटनेबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.